जानव सोहळ नाही, देवदर्शन नाही. माजी खासदारालाच रामाची पूजा नाकारली. पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? एकीकडे माणूस थेट मंगळावर जाण्याच्या गोष्टी करत असताना स्वतःला पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्र मात्र अजूनही जानव सोहळ्यात अडकल्याचं दिसतंय. तशी घटनाच राज्यात घडली आहे. सोहळं आणि जानवं धारण न केल्यामुळं वर्ध्याचे भाजपचे माजी खासदार रामदास तडस आणि त्यांच्या पत्नी शोभा तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आला आणि तडस यांच्यावर बाहेरूनच पूजा करण्याची वेळ आली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. वर्ध्यातल्या देवळी इथल्या राम मंदिरातला हा गंभीर प्रकार आहे. या घटनेनं संतापलेल्या माजी खासदार तडस यांनी मंदिराच्या ट्रस्टींची आणि सर्व व्यवहारांच्या चौकशीची मागणी केली आहे. याचा पाठपुरावा आम्ही असाच राहील की बा याची फेर चौकशी करावी, ट्रस्टीची चौकशी करावी. वर्षानुवर्ष या ठिकाणी लोक राहतात, यांची चौकशी करावी. हे जमीन कशा पद्धतीने यांनी विकल्या याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. राम मंदिरात नेमकं काय घडलं पाहूया. रामदास तडस हे दरवर्षीप्रमाणे रामाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी भाजपचे काही पदाधिकारीही मंदिरात दर्शनासाठी आले होते. रामदास तडस यांना मंदिराच्या गाभाऱ्यात जायचं होतं. त्यावेळी मंदिराच्या गर्भगृहात पूजा सुरू होती. रामदास तडस यांनी गर्भगृहात प्रवेश करताच पुजाऱ्यांनी पूजा थांबवली. तुम्ही जरा लांबच राहा, तुम्हाला मूर्तीची पूजा करता येणार नाही. तुम्ही सोहळं नेसलेले नाहीत. नेहमीच्या वस्त्रात दर्शन शक्य नाही. बाहेर निघा असं मंदिरातील पुजाऱ्यांनी म्हटल्यानं रामदास तडस संतापले. त्यानंतर रामदास तडस आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांमध्ये वाद झाला. अनेक वर्षापासून आमचं दैवत आहे, राम म्हणजे दैवत आहे, राम मंदिर दैवत आहे. आणि ट्रस्टी बद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नव्हतं, पहिली नव्हतं. परंतु तो जो प्रकार झाला तो प्रकार बरोबर नव्हता. त्यांनी आज इथे या ठिकाणी माफी मागितली. आम्ही सुद्धा आपल्या उदाहरणार्थ त्याला माफी दिली. वर्ध्यातील या प्रकारानं सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. पंढरपूरचं श्री विठ्ठल मंदिर तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी वर्षानुवर्ष बंद होतं. ते सर्वांसाठी खुलं व्हावं यासाठी साने गुरुजींनी उपोषण केलं होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 रोजी नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळाराम मंदिरामध्ये प्रवेश व्हावा यासाठी सत्याग्रह केला होता. असा इतिहास असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रातली मंदिरं अजूनही जानव सोहळ्यात अडकत असतील तर ही खेदाची बाब आहे. प्रत्येक मंदिराचे नियम असतात हे मान्य असलं तरी केवळ सोहळं नसल्यानं भक्तांना पूजा करण्याचा अधिकारच नाकारला जात असेल तर याचा सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.